प्रयागराज इथं असलेला कुंभमेळा भारतासह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी भारतभरातून हजारो भाविक येत आहेत। शिवाय अनेक दिग्गज नेते मंडळी इथल्या पवित्र नदीत स्नान करताना दिसून येत आहेत। मग त्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, याशिवाय उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव मुकेश अंबानी किंवा मनोरंजन क्षेत्रातील रेमो डिसूजा सारखे कलाकार असतील। अशा सर्वच क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मागील काही दिवसात महाकुंभात हजेरी लावली। वास्तविक या कुंभमेळ्यात सर्वच वयोगटातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे। काही सुशिक्षित तरुण तरुणींचा सहभाग देखील लक्ष वेधून घेत आहे। याच पार्श्वभूमीवर आता महाकुंभ मेळ्यातील विविध आखाड्यात 7,000हून अधिक महिलांनी संन्यास दीक्षा घेतली आहे। तसंच सनातन धर्माची सेवा आणि संरक्षण करण्याची प्रतिज्ञा देखील केली आहे। पण संन्यास म्हणजे नेमकं काय? संन्यास घेतल्यानंतर कोणत्या गोष्टीचं पालन करावं लागतं तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौल आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। 2025च्या महाकुंभ मेळ्यात पुरुषांबरोबरच महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे। त्यांचा हा सहभाग केवळ दर्शन आणि स्नानापुरता मर्यादित राहिला नाही, तर आता त्या संन्यास घेऊन सनातन धर्माची सेवा करण्याची प्रतिज्ञा देखील घेत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर 7,000 महिलांनी संन्यास घेतला असल्याची माहिती समोर येते आहे। उत्तर प्रदेश सरकारने एका अनधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती शेअर केली। या निवेदनानुसार जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवेशानंद गिरी, श्री पंचदशनाम आवन आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अरुण गिरी आणि वैष्णव संन्यासी परंपरेतील इतर धार्मिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी संन्यास स्वीकारला आहे। श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या अध्यक्षा डॉक्टर देव्यागिरी म्हणाल्या की यावेळी 246 महिलांना नागा संन्यासिनी म्हणून दीक्षा देण्यात आली। 2019च्या कुंभमेळ्यात ही संख्या 210 होती, जी यावेळी वाढून 246 झाली आहे। देव्यागिरी म्हणाल्या की यावेळी संन्यास घेणाऱ्या महिलांमध्ये उच्च शिक्षित महिलांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे। आता संन्यास शब्दाच्या अर्थाविषयी बोलायचं झालं तर सांसारिक बंधनापासून मुक्त होऊन आध्यात्मिक गोष्टींसाठी जीवन समर्पित करणं, यालाच संन्यास असं म्हटलं जातं। खरं तर संन्यास घेणं ही काही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते। कोणत्याही महिलेला संन्यासाची दीक्षा घेण्याआधी तिच्या पूर्ण आयुष्याची माहिती घेतली जाते, तिला संन्यास का घ्यायचा आहे हे विचारलं जाते आणि पात्र ठरल्यानंतरच तिला ती दीक्षा दिली जाते। या दरम्यान तिला कुटुंब आणि सामाजिक जीवनाचा त्याग करणं, केशवपन करून स्वतःचं पिंडदान करणं आणि पूर्ण आयुष्य ईश्वराला समर्पित करणं, या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं। हे नियम पाहता संन्यास घेणं किती कठीण असतं याची प्रचिती येते। मात्र असं असतानाही कुंभमेळा दरम्यान हजारो स्त्री पुरुष दीक्षा घेताना दिसत आहेत। लक्षणीय बाब म्हणजे दीक्षा घेतलेल्या महिलांमध्ये अगदी अभिनेत्रीपासून ते IITs पर्यंत उच्च शिक्षित महिलांची संख्या देखील अधिक आहे। यंदाच्या महाकुंभात येणारे जवळपास 40% भाविक हे युवा पिढीतले आहेत। पण सनातन धर्माविषयी तरुण पिढीला खरंच ओढ वाटते की फक्त प्रसिद्धीसाठी हे तात्पुरतं आकर्षण आहे, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। कारण हर्षाली रिचारिया असेल, ममता कुलकर्णी असेल, यांसारख्या महिलांना साधूंच्या आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं असल्याचं दिसून आलं। त्याचं कारण म्हणजे जेव्हा ममताला महामंडलेश्वर बनवलं तेव्हा तिने मुंडन केलेलं दिसून आलं नाही, तसंच तिने संन्यास परंपरेचं पालन केलं नसल्याचंही सांगण्यात येतं। त्याचप्रमाणे हर्षाली रिचारियाने जरी औपचारिकपणे संन्यास घेतला नसला तरी तिने कुंभमेळ्यात भगवे कपडे घालून आणि कपाळावर चंदनाचा गंध लावून धार्मिक विधीमध्ये सहभागी होऊन आपल्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं, ज्यामुळे ती सोशल मीडियावर रातोरात फेमस झाली। आता या दोघींची उदाहरणं पाहता त्यांनी हा सगळा खटाटोप फक्त प्रसिद्धीसाठी तर केला नाही ना, असा सवाल उपस्थित होतो आहे। शेवटी कुंभमेळ्यात महिलांनी संन्यास स्वीकारण्याचा कल आध्यात्मिक सहभागातील एक शक्तिशाली बदल दर्शवतो। तसंच हा मेळा भक्ती आणि आध्यात्मिक शिस्तीचं प्रतीक मानला जातो आणि तो सर्वांना सामावून घेतो। त्याची ही सर्वसमावेशकता आणि व्यापकता लोकांना आकर्षित करते। त्यामुळेच मागच्या काही वर्षात सनातन धर्माकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।